2026 गुढीपाडवा सण नक्की किती तारखेला आहे? 18 मार्च, 19 मार्च का 20 मार्च याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. गुढीपाडवा हा सगळ्यात भारतीयांचा आवडता सण आहे. हा दिवस महाराष्ट्रात नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. शालिवान शके ह्याच्यापासून चालू होतं, म्हणून हा मराठी नववर्ष आपण मोठ्या उत्साहाने साजरं करत असतो. जे हिंदू बांधव आहेत ते ह्या नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहाने थाटाने करत असतात. प्रत्येक गावामध्ये शोभायात्रा काढली जाते, गुड्या उभा केल्या जातात. आनंदी वातावरणामध्ये आपण हा नववर्षाची सुरुवात हा मोठ्या आनंदाने आपण करत असतो. याचबरोबर निसर्गसुद्धा या नववर्षामध्ये सामील झालेला असतो. पालवी ही चैत्र पालवी असते, ती फुटलेली असते. सगळ्या झाडांना नवीन पालवी आलेली असते, जुनी पानं गळून गेलेली असतात आणि अशा प्रकारे निसर्गसुद्धा ह्या नवीन वर्षामध्ये सामील होतो. तर अशा प्रकारे नववर्षाची सुरुवात म्हणून आपण हा सण साजरा केला जातो. प्रत्येक घरात गुढी उभारली जाते, तिची सहकुटुंबाने पूजा केली जाते. मुळात ही गुढी उत्तम प्रकारे सजवली जाते. या दिवशी संपूर्ण कुटुंब छान नटून थटून हा सण साजरा करतात. घरासमोर लांबच्या लांब रांगोळ्या काढतात, गोडाचा पदार्थ करतात, पुरणपोळीचा नैवेद्य करतात. अशी महाराष्ट्रात ती परंपरा आहे. हा दिवस हिंदू दिनदर्शीनुसार 3.5 शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो. हा 3.5 शुभमुहूर्तापैकी एक असा हा सण मानला जातो. पुढे आपण याचे योग्य मुहूर्त, तारीख, वेळ, लाभ अशा सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. तर यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी ही 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार आहे आणि त्या दिवशी जे सूर्योदय आहे तो 6:33 आहे. म्हणून ह्याला उगवता सूर्योदय म्हणता येणार नाही. तरी पण 20 तारखेला 20 मार्चला 2026 रोजी पहाटे 4:50 हे प्रतिपदा तिथी आहे. त्यामुळे तिथंसुद्धा सकाळी सूर्योदयाच्या अगोदरच प्रतिपदा तिथी संपते. म्हणून 19 मार्चलाच सकाळी 6:55 प्रतिपदा तिथी सुरू होत असल्याने आपण इथं सगळ्यात जास्त वेळ प्रतिपदा तिथी असल्याने आपण 19 तारखेलाच गुढीपाडवा हा साजरा करायचा आहे. 18 तारखेला अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथी ही सकाळी 8:25 सुरू होते आणि ती अमावस्या तिथी ही 19 तारखेला सकाळी 6:53 आहे. 6:53 आहे आणि 6:33 सूर्योदय होतो आहे. त्यामुळे अमावस्या तिथी हा सूर्योदय सुरू होतो त्यावेळेस अमावस्या तिथी आहे आणि प्रतिपदा तिथी ही सूर्योदय झाल्यानंतर आहे. त्यामुळे आपण हे जे प्रतिपदा तिथी आहे ती 6:54 आपण प्रतिपदा तिथी सुरुवात होते आणि त्या प्रतिपदा तिथीला ही जास्त वेळ प्रतिपदा तिथी असल्याने 20 मार्चला सुद्धा प्रतिपदा तिथी आहे, पण ती पहाटे 4:50 असल्याने आपणाला इथं सूर्योदय होत नाही आणि सूर्योदय न झाल्यामुळे आपणाला हे 6:50 20 तारखेचा शुभमुहूर्त म्हणजे तो गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करू शकत नाही. तर 19 मार्चलाच आपण 6:55 प्रतिपदा तिथी सुरू होते. त्यामुळे 19 मार्चला आपण ह्या गुढीपाडव्याचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहाने आपण साजरा करायचा आहे. तर हिंदू दिनदर्शीनुसार गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते सकाळी 8:14 आहेत. तसेच बाकीचे जे काही मुहूर्त आहेत ते मुहूर्त मी त्या माझ्या शुभमुहूर्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते अवश्य त्याचा खुलासा मी करीन. त्याचबरोबर ह्यावेळेस पंचक आहे, त्यामुळं पंचकचा आपल्या ह्या गुढीपाडव्याच्या सणावर काय परिणाम होतो
याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला माझ्या शुभमुहूर्त या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर गुढीपाडवा कसा साजरा केला जातो, पारंपरिक पद्धत काय आहे, गुढीपाडव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. या दिवशी लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि घराच्या दारासमोर गुढी उभारतात. गुढी तयार करताना काठीवर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवला जातो आणि त्याखाली लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधतात. त्याबरोबरच फुलांच्या माळा, आंब्याची पाने, साखरेचे तोरण, कडुलिंबाची पाने बांधून गुढी सजवली जाते. जर हे वस्त्र आपल्याकडं आपलं लाल किंवा भगवं वस्त्र नाही मिळालं तर कोणत्याही कलरची साडी ही आपल्याकडे नवीन साडी असते ती नेसवली जाते. घरासमोर फुलांची तोरणं लावली जातात. सुंदर सुबक रांगोळी काढल्या जातात. घराबाहेर उभारलेल्या गुढी ही विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. शालिवाहन राजाने सुरुवात केलेली ही गुढीपाडव्याचा सण आहे आणि ह्या गुढीपाडव्याच्या सणाला आपण मोठ्या उत्साहाने आपण मराठी नववर्ष आपण साजरं करायचं असतं. नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून आपण हे नवीन मराठी हिंदू वर्ष आपण साजरं करत असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या थाटाने आपण करायची असते आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवायचं अशी श्रद्धा आहे आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. तसेच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने अनेक जण या दिवशी नवीन घर, वाहन खरेदी करत असतात. 3.5 मुहूर्तापैकी असल्यामुळे आपणाला यावेळेस शुभमुहूर्त बघण्याची जास्त गरज नाही. तरी पण माझे काही शुभमुहूर्त मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं पंचक आलेलं आहे, त्या पंचकाचा त्याच्यावर काय परिणाम होतो आहे हे सगळे शुभमुहूर्त माझ्या शुभमुहूर्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आपण गुढी किती वाजता उभी करायची आणि त्याच्या पंचकचा काय परिणाम होतो हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.